नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. पेन्शन वाढणार, प्रमोशन देखील होणार आणि सॅलरीमध्येही वाढ होणार. मोठी अपडेट समोर. 8व्या वेतन आयोगाकडे पेन्शनर्स कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत आता आयोगात चर्चा सुरू आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सध्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वेतन पेन्शन वाढीची चर्चा सुरू आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागण्या करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये विविध विभागातून विविध मागण्या आल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्याही मागण्या वाढल्या आहेत. वाढती महागाई पाहता फिटमेंट फॅक्टरही वाढायला हवा अशा मागण्या होत आहेत. त्यातच जम्मू काश्मीर जनरल लाईफ टीचर्स फोरम आयोगांतर्गत शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. शिक्षकांच्या मागण्या. टीचर्स फोरम या संघटनेने बेसिक सॅलरीत वाढ, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे तसेच वैद्यकीय भत्ता आणि मुलांच्या शिक्षण भत्त्यात वाढ करणे यासह अनेक मागण्या केल्या आहेत. शिक्षक महागाई भत्ता. शिक्षकांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वास्तविक गरजा आणि सध्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन एक फिटमेंट फॅक्टर वाढवला पाहिजे. जुनी पेन्शन योजना. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. कारण संघटनेच्या मते राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याला घेऊन कोणतीच निश्चितता नाही. त्यामुळे OPS सुरू केल्याने गॅरंटेड पेन्शन व्यवस्था दिली जाईल. त्याने रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल. या संघटनेने साल 2009 मध्ये जनरल लाईन शिक्षकांच्या वेतनामधील मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये वरिष्ठ शिक्षकांना ज्युनियर शिक्षकांपेक्षा कमी बेसिक सॅलरी असल्याचंही आढळलं. त्यामुळे या तक्रारी सोडल्या पाहिजेत अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत. त्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी जास्त मागण्या केल्या आहेत. त्यांच्या भत्त्यात वाढ केली पाहिजे. महागाईमुळे वाहतूक, वैद्यकीय सुविधा, विशेष रजा आणि कराची सवलत त्यांना दिली पाहिजे अशाही मागण्या आहेत.